अच्छा, मला एक सांगा की आम्ही ऐकलं की तुम्ही स्वतः मोदक बनवता. तर मला त्याच्याबद्दल एक थोडंसं सांगा की म्हणजे कोणी तुम्हाला हे शिकवलं किंवा त्याच्यामागे तुम्ही कशा पद्धतीने देवाला हा जो प्रसाद आपण ठेवतो आणि गणपतीचा आवडता प्रसाद म्हणून मोदक आपण समजतो, तर हा उकडीचे जे मोदक आहेत हे तुम्ही स्वतः बनवता? हो, मी स्वतः बनवते. ते मला माझ्या सासूबाईंनी शिकवले आणि आमची एक वेगळी पद्धत आहे ती बनवायची मोदक. त्याची तशी वाटीसारखं ते वरचं कवर करायचं, मग त्याच्यात ते फोल्ड्स त्याच्या आणि मध्ये ते पुरण वगैरे भरणं थोडंसं टीडियस प्रोसेस आहे. पण जसं मला माझ्या सासूबाईंनी शिकवले तशा प्रकारेच मला ते मोदक करता येतात. बाकीची लोकं अशा पुऱ्यासारखं लाटून देखील ते करतात, पण मग त्याचा कवर थोडंसं असं जाडसर होतं. हे जे होतं त्याचं असं पातळ कवर होतं, तर टेस्टला पण जास्त चांगलं लागतं. आणि काय असं आपण रोज आपल्यामध्ये हिंदू धर्मात अशी प्रथा नाही आहे की आपण रोज उठून देवाला नमस्कार करणं वगैरे. जशी ख्रिश्चन्समध्ये दर रविवारी मासला जायचं, मुसलमानामध्ये 5 वेळा नमाज पडायचं, म्हणजे त्यांना इतके वेळा ईश्वराची आठवण येते त्यांच्यावर ते आहेत घातलेली थोडेसे संस्कार. आपल्यामध्ये हिंदू धर्मात तसं काहीच नाही आहे, कसलंच बंधन नाही. म्हणजे रोज सकाळी माणूस पूजा देखील करतो किंवा देवासमोर नतमस्तक होतो की नाही ह्याची देखील मला कधी कधी शंकाच वाटते. आपल्याकडे तसं काहीच नाही. तर त्या निमित्ताने आपल्या हातून थोडीशी काहीतरी ईश्वराची सेवा होते ही भावना मनात जेव्हा उत्पन्न होतं असं वाटतं की काहीतरी आपल्या हातून वर्षातनं एकदा ही फारच कमी वेळ आहे आपण ईश्वराची आठवण करणं किंवा हे करणं. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे खरी, पण त्या निमित्ताने का होईना, त्या ह्याने का होईना मोदक लाडू आपल्या हाताने आपण गणपतीला चढवावे, त्यांचा तो प्रसाद तो करावा प्रेमाने, ती एक भावना आहे. तुम्हाला काय वाटतं की पुढचं जनरेशन जे आहे ते हे सगळे उत्सव कंटिन्यू करेल? त्याच्यामध्ये नुसतं धागडधिंगा आणि मस्ती मौज असेल तर ते करतील मला वाटतं, पण पवित्रता मला माहिती नाही, खरोखर माहिती नाही. पण ती जागृत व्हावी, कारण हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ, एव्हरीथिंग इज अ सर्कल, इट कम्स बॅक टू अ सर्कल, टू एन एंड. तेव्हा कदाचित असं होईल की खूपच पूर्वीसारखं त्या भावना सगळ्या पूर्वी जसं सुरुवात झाली गणेशोत्सवाची तशी पुन्हा होऊ शकते जागृती. पण नाहीतर धमाल करण्यासाठी काय सगळेच जण आपले तयार असतात नेहमीच. आज स्मिता जयकरजी आपल्याबरोबर इथे आहेत आणि त्यांनी आपले अनुभव, त्यांना जे काय वाटतं गणेशोत्सवाबद्दल, गणपतीबद्दल आणि त्या कशा पद्धतीने त्याची उपासना करतात हे आपल्या व्हिजिटर्ससाठी त्यांनी खास वेळात वेळ काढून इथे आपल्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे. तर एकमेव.com तर्फे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. नमस्कार.